आज सिंह राशीसाठी ग्रह फक्त बाहेरच्या घटना घडवत नाहीत, ते सगळ्यात आधी तुमच्या आत्मसन्मानाला आणि आतल्या अभिमानाला हलवत आहेत. आजचा काळ असा आहे ना की जिथे बाहेरून तुम्ही मजबूत दिसता, पण आतमध्ये मी पुरेसा आहे का हा प्रश्न सारखं डोकं वर काढतो आहे. आणि ही खरी सध्याची सिंह राशीची अवस्थाच आहे. आणि हे योगायोग नाही, हे ग्रहांच्या गोचरीचा परिणाम आहे. सिंह राशीचा स्वभाव असा असतो की तो स्वतःला कमजोर कधी दाखवत नाही. तो त्रास असतानाही जबाबदारी उचलतो आणि दुखावला गेला तरी मान खाली घालत नाही. पण सध्या ग्रह अशी परिस्थिती निर्माण करतात की तुमचं नेतृत्व आणि तुमचा अधिकार आणि तुमचा अहंकार ह्या तिन्हींचीही परीक्षा होत आहे. सध्याच्या सिंह राशीची तरी मानसिक अवस्था कशी आहे? या काळात सिंह राशीच्या मनात एक आतून न दिसणारा पण सतत चालू असलेला संघर्ष सुरू असतोय. कारण ग्रहांची जी गोचरी आहे अशी आहे की तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमच्या अपेक्षा यात थोडा ताण निर्माण होतो आहे. आणि हा ताण बाहेरून दिसत नाही, पण आतून तो सतत तुम्हाला जाणवतोय ना. म्हणून एकीकडे सूर्याची ऊर्जा तुम्हाला सांगते की तू सक्षम आहेस, तू नेतृत्व करू शकतोसच आणि तू परिस्थितीही हाताळू शकतोस. आणि त्यामुळे जर तुम्ही पुढाकार घेता ना, जबाबदारी उचलता आणि इतरांच्या आधी निर्णय घेण्याचा प्रयत्नही करता, कारण की तुमच्या राशीचा स्वभावच असा असतो की तो मागे पुढे उभा राहत नाही, तो नेहमी पुढे जातो. दुसरीकडे शनीच्या दृष्टीमुळे आणि मंगळाच्या दडपणामुळे मनात एक वेगळाच प्रश्न सतत फिरत राहतोय. आणि तो म्हणजे मी एवढं करतोय तरी माझी दखल का घेतली जात नाहीये. आणि हा प्रश्न पुढील महिन्यामध्ये सिंह राशीच्या अहंकारातून नाही तर त्याच्या आत्मसन्मानातून येतो. कारण सिंह राशीचे लोक कौतुकासाठी कधी काम करत नाहीत, पण त्यांच्या प्रयत्नांची ओळख तर झाली पाहिजे ना. आणि ही तर त्यांच्या आतल्या अंतर्मनाची गरज आहे. ठीक आहे, तुम्ही मेहनत करता, वेळ देता, लोकांना सल्ला देता, मार्गदर्शन करता आणि अनेकदा स्वतःचा त्रासही बाजूला ठेवून जबाबदारी पार पाडता. पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही ना, कौतुक कमी होतं किंवा तुमचं योगदान थोडं गृहीतच धरलं जात नाही, तेव्हा मग तुमच्या मनामध्ये चिडचिड निर्माण होते, राग येतो. आणि मग हळूहळू काय होतं, एक तुसडेपण किंवा दुरावलेपण वाढू शकतं. आणि हा राग मोठ्याने व्यक्त केला जात नाही, कारण सिंह राशीचा स्वाभिमान जो आहे ना, तो त्याला तसं करू देत नाही. पण तो आता साठत जातोय राग. आणि त्यामुळे कधी अचानक तुमच्या तोंडातून कठोर शब्द बाहेर येतात आणि तर कधी पूर्ण शांतताही येते, आणि जी समोरच्यांना समजत नाही. त्यामुळे ग्रहांची गोचर इथे स्पष्ट संकेत देत आहे की हा काळ तुम्हाला कमी लेखण्यासाठी तर अजिबात नाही, तर तुमच्या अहंकाराची धार कमी करून तुमचं खऱ्या अर्थाने नेतृत्व शुद्ध करण्यासाठी आहे. कारण सिंह राशीचं खरं सामर्थ्य लोकांवर वर्चस्व गाजवण्यात तर नाही, तर लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्यात असतं. आणि हे लोकांना समजत नाही. या काळात जर तुम्ही हे समजून घेतलं ना की प्रत्येक वेळी कौतुक मिळेलच असं नाही, प्रत्येक वेळी तुमचं बरोबर मानलं जाईलच असं नाही, आणि तरीही शांत राहून काम केलं, तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास अधिक खोल, स्थिर आणि टिकाऊ बनेल. म्हणजेच काय होतं बरं, ह्या काळामध्ये सिंह राशीसाठी अहंकार जो आहे तो तोडणारा नाहीये, तर तो तुमचा एक स्वाभिमान परिपक्व करणारा काळ असेल. आणि जेव्हा हा परिपक्वपणा तुमच्यामध्ये येतो ना, तेव्हा सिंह राशीचं खरं तेज हे बाहेर येतं. पुढच्या महिन्यात करिअर आणि नोकरीचा जर विचार केला ना, तर कामाच्या बाबतीत ह्या काळात सिंह राशीच्या लोकांवर जबाबदाऱ्या तर नक्की वाढतील. कारण ग्रहांची गोचर अशी आहे की तुमच्यातील नेतृत्व गुण ते इतरांना स्पष्ट दिसू लागतात. आणि त्यामुळे जे काम इतरांना अवघड वाटतं ना, ते तुमच्याकडे सोपवण्याचा वरिष्ठांचा कल जो असतो ना, तो एक वाढत जातो. मग तुम्ही ते मागितलं असो किंवा नसो, पण एक तुमच्यावर विश्वास आहे, तुमची नेतृत्वाची भूमिका आहे, निर्णय घेण्याची ताकद आहे, आणि लोकांना मार्गदर्शन करण्याची अपेक्षा पण तुमच्यावरच येणार आहे. कारण सिंह राशीचा स्वभावच असा आहे की तो गोंधळात उभा राहत नाही, तर पुढे जाऊन दिशा दाखवतो. आणि त्यामुळे लोक न कळत तुमच्याकडे पाहायला लागतात बरं का, की हाच निर्णय घेऊ शकतो आणि हाच व्यक्ती जबाबदारी उचलू शकतो, अशी अपेक्षा तुमच्यावर तयार होते, आधीही होत आली आणि पुढेही अशीच होत राहील. पण इथे एक महत्वाची कसोटी सुरू होते, कारण ह्या काळात फक्त अधिकार वापरून काम करून घेऊन चालणार नाही. मी सांगतो म्हणून करा हा सूर जरा चुकीचा ठरू शकतो. कारण शनीचा प्रभाव सध्या
लोकांना समजून घेणं, ऐकून घेणं आणि प्रतिक्रियेला महत्त्व देणं जास्त आवश्यक आहे हे सांगत राहतो. म्हणूनच मी समजावतो म्हणून करा ही भूमिका जी आहे की नाही ही जास्त परिणाम ठरते, त्यापेक्षा मी सांगतो हेच करा ही तुम्हाला धोकादायक ठरू शकते. म्हणून सिंह राशीचा जो थेटपणा आहे ना, जो सामान्यतः ताकद मानला जातो, तोच या काळात काही लोकांना थोडा कठोर, उद्धट आणि मग थोडा अहंकारी वाटू शकतो. विशेषतः वरिष्ठांशी बोलताना असं होऊ शकतं. त्यामुळे थेट टक्कर, थेट विरोध किंवा थेट भाषेत मत मांडणं हे टाळणं फार तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण की तुमचं म्हणणं बरोबर असलं ना, तर त्याची पद्धत आणि तुमचा टोन जे आहे ना, ते चुकीचा समजला जाऊ शकतो. आणि जर या काळात तुम्ही अहंकाराला थोडं बाजू ठेवलं ना, तर प्रत्येक निर्णय घेताना थोडा संयम दाखवला, लोकांच्या मताला थोडं महत्व दिलं आणि शहाणपणाने जर तुम्ही परिस्थिती हाताळली, तर हळूहळू पण निश्चित अशी प्रगती तुम्हाला दिसू लागेल. कारण ग्रह संकेत स्पष्ट आहेत की सिंह राशीला या काळात अधिकार मिळणारच आहेत, पण ते अधिकार ओरडून नाही तर ते तुमच्या विश्वासातून मिळणार आहेत. आणि म्हणूनच काय होतं की जो सिंह राशीचा व्यक्ती या काळात स्वतःचं नेतृत्व शांत करतो, समजूतदारपणा दाखवतो, मॅच्युरिटी दाखवतो, तोच पुढे प्रमोशन, मान सन्मान आणि खऱ्या अर्थाने टिकणारा अधिकार मिळवतो. व्यवसाय जे लोक करतात किंवा काही लोकांनी व्यवसायात पार्टनरशिप केलेली असेल तर त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्यात कसा असेल? व्यवसायाच्या बाबतीत या काळात सिंह राशीच्या व्यक्तींच्यासाठी सर्वात मोठं भांडवल म्हणजे तुमचं नाव आहे, तुमची प्रतिष्ठा आहे आणि तुमची निर्णय क्षमता आहे. कारण की ग्रहस्थिती अशी आहे की लोक उत्पादनापेक्षा आधी कोण निर्णय घेतो याकडे पाहतात. आणि सिंह राशीचा आत्मविश्वास जो आहे ना, तो स्पष्टता आणि नेतृत्व गुण यामुळे तुमचं नाव चर्चेत आणेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवला जातो आणि मोठ्या निर्णयांमध्ये तुम्हाला सामीलही केलं जाईल. आणि याच कारणांमुळे तुमच्याकडून नवीन करार होऊ शकतात, नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठी संधी अचानक समोर येऊ शकते, ज्या संधी आधी कोणाच्याही लक्षातही नव्हत्या. कारण रवीच्या प्रभावामुळे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ना, ते असं अधिकारी दिसतं. आणि मग मार्केटमध्ये किंवा तुमच्या पार्टनरशिपमध्ये असा समज तयार होतो की हा माणूस निर्णय घेऊ शकतो आणि हा जबाबदारी पूर्ण करू शकतो आणि घेतलेली जबाबदारी जी आहे ती सिन्सिअरपणे पार पूर्ण. कारण सूर्याच्या प्रभावामुळे तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ना, ते थोडं अधिकारी दिसतं. आणि मग मार्केटमध्ये किंवा तुमच्या पार्टनरशिपमध्ये असा एक समज तयार होतो की हाच माणूस निर्णय घेऊ शकतो आणि मोठी जबाबदारीही पेलू शकतो. पण इथेच एक फार महत्वाची काळजी तुम्ही घेतली पाहिजे बरं का, आणि तो म्हणजे काय आहे, भागीदारीत माझंच चालायला हवं ही भूमिका जी आहे ना, ही थोडी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. कारण की सिंह राशीचा स्वभाव स्वाभाविकपणे नेतृत्वाकडे झुकणारा असतो, पण सध्याच्या ग्रहस्थितीत हा नेतृत्व भाव जर नियंत्रणात ठेवला नाही तर तो इगो म्हणून समजला जाऊ शकतो. आणि यामुळे मग काय होतं, नफ्याऐवजी वाद, नफ्याऐवजी तणाव आणि नफ्याऐवजी विश्वासघाताची बीज पेरली जातात. आणि व्यवसायात हे लक्षात ठेवा की आज समोरच्याचा पार्टनर तुमच्या आत्मविश्वासाने प्रभावित असतो, पण तो तुमच्या अहंकाराने दूर जाऊ शकतो. आणि म्हणूनच कसं आहे की मी सांगतो म्हणून नाही, तर आपण दोघं मिळून ठरवूया, ही भाषा या काळात तुम्हाला फार निर्णायक ठरते. म्हणून प्रत्येक गोष्ट जी असते ना, ती स्पष्ट, कागदोपत्री आणि शांतपणे ठरवणं ही केवळ कायदेशीर गरज नाही, तर तुमच्या प्रतिष्ठेचं संरक्षण आहे हो. कारण मंगळाच्या घाईमुळे काय होईल, तोंडी शब्द दिले गेले किंवा भावनेतून आश्वासनं दिली गेली तर नंतर त्याच शब्दांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आणि सिंह राशीसाठी नावाला धक्का बसणं हे आर्थिक नुकसानीपेक्षा जास्त त्रासदायक ठरतं नेहमी. त्यांना पैशामध्ये तर काही रस नसतो, पण स्वाभिमान त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि इथेच भावनिक अभिमान आणि व्यावहारिक समजूत यातील तुम्हाला फरकही स्पष्ट होईल. कारण तुमचा जो अभिमान सांगतो ना की माझा शब्द पुरेसा आहे, पण व्यावहारिक समजूत काय सांगते, करार पुरेसा असतो. आणि जो सिंह राशीचा व्यक्ती ह्या काळात हा फरक समजून घेतो ना, तर तोच मोठ्या संधी ज्या असतात ना, त्या अगदी सुरक्षितपणे हाताळू शकेल. खरा व्यावसायिक तोच असतो जो आवाज उंच न करता आपली अट पक्की करतो आणि जो समोरच्याला कमी न लेखता स्वतःची मर्यादा स्पष्ट ठेवतो. आणि ग्रह संकेत काय सांगतायत की जो सिंह राशीचा व्यक्ती या काळात शांत, कागदोपत्री आणि एका धोरणात्मक पद्धतीने निर्णय घेईल, एक स्ट्रॅटजी ठरवेल ना, तोच व्यवसायात केवळ नफा नाही तर दीर्घकालीन सत्ता आणि विश्वासही मिळवू शकेल. तर थोडक्यात सांगाय तर हा काळ जो आहे सिंह राशीसाठी हा काही पैसा कमवण्याचा नाही,
प्रतिष्ठा टिकवून पैसा वाढवण्याचा आहे. आणि जो हे समजतो ना तोच तर मार्केटमध्ये टिकून राहील. आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर पैशाचा कॅश फ्लो जो आहे, पैशाचा प्रवाह तो राहील, पण खर्चही वाढेल. प्रतिष्ठा, जीवनशैली किंवा मग जबाबदाऱ्यांमुळे ठीक आहे थोडा जास्त खर्च होऊ शकतो. आणि मोठे आर्थिक निर्णय मात्र सल्ला घेऊनच घेतलेले चांगले असतील. हळूहळू पण स्थिर आर्थिक प्रगती या काळात तुमच्यासाठी जास्त सुरक्षित असेल. नातेसंबंध किंवा कुटुंबाचा जर विचार केला ना तर सिंह राशीच्या व्यक्तींना आदर आणि मान तर खूप महत्वाचा असतो बरं का. आणि ह्या काळात काय होतं, माझी किंमत ओळखली जात नाही अशी भावना तुमच्या मनामध्ये येऊ शकते. जोडीदार असेल, कुटुंब असेल किंवा जवळच्या लोकांशी थोडा संवाद ठेवणं फार गरजेचं आहे. अभिमानापेक्षा कसं असतं, समजूत आणि ऐकणं हे तुमच्या नात्याचं संरक्षण करतं, नातं वाचवून ठेवतं. वैवाहिक जीवनामध्ये काय झालेलं आहे की अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत आणि हे फार सामान्य गोष्ट आहे, सगळीकडेच वाढलेल्या आहेत. पण लक्ष, कौतुक आणि वेळ या बाबतीत तुमचा मग गैरसमज होऊ शकतो आणि तेवढं मात्र होऊ देऊ नये. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीमुळे मनात राग येऊ शकतो, तो मात्र साठवून ठेवू नका. कारण की सिंह राशीचं मन दुखावलं ना ते लोकांपासून फार दूर जातं. आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर मग ते मानसिक ताण असेल, राग, रक्तदाब किंवा काही हृदयाशी संबंधित तक्रारी ज्या असतात त्या तुम्हाला आधी चालू असतील तर वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणं गरजेचं असतं. विश्रांती, शांतता आणि अहंकार कमी करणं हेच तर तुमच्या सध्यासाठी चांगलं औषध आहे. कारण शनीचं गोचर जे आहे ते अष्टम भावातून आहे आणि जर तुम्ही 4 पावलं मागे सरकला तर सुखी राहताल. त्यामुळे हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे, तेच तुम्हाला तर आता शनी सांगतोय. आणि जेव्हा अहंकार तुमचा शांत होतो ना तेव्हा तुमचं खरं सामर्थ्य बाहेर येईल. तुम्हाला जर काही उपाय करायचे असेल तर तुम्ही दर रविवारी रवीचा बीज मंत्राचा जाप करू शकता. रोज थोडा वेळ तुम्ही सूर्यप्रकाशात बसून तुमची मनातल्या अडचणी सांगू शकता सूर्याला आणि प्रार्थना करू शकता. आणि व्यावहारिक उपाय म्हणजे अनावश्यक वाद टाळला पाहिजे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना मला असं सांगणं आहे जाता जाता की हा काळ तुम्हाला काही कमी करण्यासाठी नाहीये, थोडंसं मॅच्युरिटी वाढवण्यासाठी आहे. शहाणा आणि एक चांगलं नेतृत्व बनवण्यासाठी तो काळ आलेला आहे. त्यामुळे जिथे आपला स्वाभिमान शांत होतं ना तिथं थोडंसं जरा सुख आणि समाधानही मिळतं. सध्या तरी सिंह राशीसाठी हीच सर्वात महत्वाची टीप असेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.